आणि त्यामुळे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणण्यासाठी काय काय करायला लागेल, लोकसभेच्या वेळेला काय त्रुटी राहिल्या, अशा प्रकारचं मार्गदर्शन दिशादर्शन देणारं हे अधिवेशन ठरेल. आज अमित शहा असणार आहेत. अमित शहा काय नेमकी भूमिका मांडू शकतात? काय लोकांना, कार्यकर्त्यांना, नेत्यांना हाच संदेश देणार आहे की अक्षरशः पुढचे जे काही 2 महिने आहेत ते तन मन धन असं तिन्ही अर्पण करून काम करा असा संदेश देणार. विधानसभेचं एकूणच आज बिगुल किंवा एकूणच प्रचाराचं नारळ फोडलं जाईल आजच्या या अधिवेशनाच्या माध्यमातून असं प्रचाराचा नारळ हा एक वेगळा विषय असतो. तो मतदारसंघात फोडायचा असतो किंवा राज्याचा एकत्र कुठेतरी कोल्हापूरला अंबाबाईच्या देवळात फोडायचा असतो. बिगुल फोड बिगुल आमचं 5ही वर्ष वाजतच असतं, त्यामुळे काही काळजी करू नका. काय जागांच्या संदर्भात काही जर मला आज जायचं जागांच्या संदर्भात काही चर्चा नाही काही नाही एवढ्या मोठ्या बैठकीत कधी होत नसते. चालेल, चला चला चला. चंद्रकांत दादा तर विधानसभेसाठी शहा आज मार्गदर्शन करणार आहे असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलेलं आहे.